पुरातन अमरावतीच्या जुने टाकसाळ येथील श्री जहागीरदारांच्या वाड्यात सिद्धिविनायकाची पुरातन मूर्ती आहे। या मूर्तीच्या स्थापनेला 200 वर्ष झालेत। त्यानिमित्त येथे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। वसंत पंचमीच्या पर्वावर गणपती अथर्व शीर्षाचे सहस्त्र आवर्तन येथे करण्यात आले। जहागीरदार यांचे पूर्वज गजानन गंगाधर जहागीरदार हे पुण्याच्या सिद्धिविनायकाचे भक्त होते। ते नियमित सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जात, पण वृद्धापकाळाने जेव्हा गजानन गंगाधर यांच्याने सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणे झाले नाही, तेव्हा गणपतीने त्यांना दृष्टांत दिला की तुझ्या घरच्या विहिरीत मी आहे, मला बाहेर काढ व माझी स्थापना कर। तेव्हा गजानन गंगाधर यांनी आनंदाने अमरावतीला येऊन विहिरीकडे धाव घेतली। दृष्टांताप्रमाणे धातूची लहानशी मूर्ती विहिरीत होती। आज शेंदूर लावल्याने ती मूर्ती अवाढव्य झाली आहे। 1820 रोजी माघ महिन्यातील गणेश जयंतीच्या पर्वावर बाप्पांची स्थापना करण्यात आली। त्याला 200 वर्ष पूर्ण झाले आहेत। या निमित्त येथे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवमानुजान् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवजोढातात् अवाधरातात् सर्वतोमान् पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः। सुरुवातीपासून शेंदूर लावण्यात येतो आहे। मूर्तीच्या बेंबीमध्ये हिरा बसवण्यात आला आहे। दर संकष्ट चतुर्थी, गणेश जयंती या निमित्त वर्षातून 14 वेळा मूर्तीला शेंदूर लावला जात असल्याने छोटीशी धातूची मूर्ती अवाढव्य झाली आहे। जहागीरदार परिवार व जुनी टाकसाळवासी मोठ्या आनंदाने व उत्साहाने हे पर्व साजरे करत आहेत। सिद्धिविनायक बाप्पांच्या चरणी विदर्भ न्यूज परिवाराचे साष्टांग दंडवत। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।